रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना अगदी काही दिवसांवरतीच आलेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे श्रावणी सोमवार. असंही संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे. श्रावणातील प्रत्येक दिवस चांगला असतो, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, ज्यामुळे जवळपास अनेक कुटुंबांमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. कारण श्रावणी सोमवारला उपवास करणं ही एक आध्यात्मिक साधना आहे, जी भक्तांना भगवान शंकरांच्या अधिक जवळ घेऊन जाते. त्यामुळे काही नियमांचं पालन करून तुम्ही तुमचा उपवास आध्यात्मिकरित्या फलदायी आणि शारीरिकदृष्ट्या सुरक्षितपणे करू शकता. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे, या श्रावणी सोमवारला भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊनच सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, आणि हा उपवास कधी सोडावा, संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी सकाळी, या दिवशी कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नये, कोणत्या नियमांचं पालन करावे जेणेकरून आपलं व्रत योग्यरित्या पूर्ण होईल, अशी व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 पासून सुरू होणार असून ते 23 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण अमावस्या असून तेव्हा श्रावण महिना समाप्त होणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये यावर्षी एकूण 4 सोमवार आलेले आहेत. काही वेळेस 5 येतात, यावर्षी 4 आलेले आहेत. त्यामुळे 4ही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. ही श्रावण सोमवारचे व्रत श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरू केलं जातं आणि श्रावणातील शेवटच्या सोमवारपर्यंत ते पाळलं जातं. श्रावणातली सोमवारी केलेली पूजा, व्रत याचे तात्काळ फळ मिळते असं म्हणतात. त्यामुळे शक्य असेल तर श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. तसा श्रावण अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो. काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात, तर काही जण फक्त श्रावणातील सोमवार करतात, किंवा काही जण फक्त एक टाइम जेवण करतात, किंवा काही जण जेवताना मौन पाळतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना म्हटला जातं, कारण की हा काळ भगवान शंकरांना समर्पित असून अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो. सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे, म्हणून शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला, अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात. महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात, तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात. तसेच जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची धार्मिक पूजा, व्रत करतात त्यांना सर्व सुख आणि समृद्ध जीवन प्राप्त होते. कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतं. म्हणूनच विवाहित महिलाबरोबर अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करतात. तर या दिवशी व्रताची सुरुवात आपल्याला शुद्धीकरणाने करायची आहे. शरीर शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान तर करायचं आहे, पण त्यासोबतच मन आणि आत्मा यांची शुद्धता देखील असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपल्या मनाचं सुद्धा व्रत केलं पाहिजे. म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या मनावर आपण संयम ठेवला पाहिजे. मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीवरती असेल, मनावर असेल किंवा शरीरावर असेल. एक दिवस का होईना संयम ठेवला पाहिजे. मनावर संयम ठेवायचा म्हणजे काय तर कोणाशीही वाईट बोलू नये, कोणाबद्दलही आपल्या मनात या दिवशी वाईट विचार येऊ नयेत, कोणाचीही निंदा करू नये, घरात किंवा घराबाहेर वादविवाद करू नये. थोडक्यात काय तर उपवास करत असताना शक्य होईल तेवढे आपले चित्त हे शांत ठेवावे. मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प, वाईट विचार, शंका आणू नयेत. कारण की उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे. परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो, मंत्राचा जागर, देवाचे नामस्मरण, कीर्तन, जप हे सर्व करणे यालाच तर उपासना म्हणतात. शारीरिक उपासाबरोबरच उपासनेला देखील तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी शिवशंकरांची उपासना करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही ऐकू पण शकता. त्यासोबतच शिवलीलामृत वाचायचं आहे. अशी कोणतीही तुम्ही महादेवाची सेवा करू शकता.
आपल्याला उपासाबरोबरच आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान करायचं आहे. संपूर्ण दिवसभर दैवी शक्तीवरती लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. नकारात्मक विचार आणि वादविवादापासून दूर राहायचं आहे. उपवासाचा उद्देशच मन आणि आत्म्याला शुद्ध करणं आहे. त्यामुळे शांतता राखणं अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे. तर शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळायचा प्रयत्न करा. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरी शुभ्र वस्त्र कपडे परिधान करावेत. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर शक्य असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करू शकता. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शंकरांचे दर्शन घ्या. महादेवाला खूप काही करावं लागत नाही. फक्त तांब्यावरून पाणी जरी शिवाला अर्पण केलं तरी देखील खूप आहे. श्रावणी सोमवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा असतो. दिवसभरामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता. जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे आणि दुधाचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. तुम्हाला फराळ करायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी पण खाऊ शकता किंवा साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता. पण बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी वरी म्हणजे भगर खाल्ली जात नाही. म्हणजे महादेवांचा जो उपवास असतो, श्रावणी सोमवार असेल, महाशिवरात्री असेल, हरतालिका व्रत असेल, अशा महादेवांच्या कोणत्याच उपवासाला अनेक भागामध्ये भगर खाल्ली जात नाही. असं म्हटलं जातं की महादेवांच्या उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये महादेवांच्या उपवासाला भगर खात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे. तुमच्या भागामध्ये काही वेगळी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता. त्यासोबतच बरेच जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ पण खात नाहीत. म्हणजे तिखट मीठ घातलेले कोणतेच पदार्थ या दिवशी अनेक जण खात नाहीत. दूध, केळी, भुईमुगाच्या शेंगा किंवा इतर पदार्थ असे पदार्थ खाऊन पण उपवास केला जातो. बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात. पण त्याऐवजी आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता. जसे की रताळे असतील, बटाटे असतील, शेंगदाणे असतील, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, उकडीचे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकता. पण वरीचे तांदूळ म्हणजे भगर या उपवासाला चालत नाही. भगर ही साबुदाण्यापेक्षा पचायला हलकी असते. त्यामुळे आपण अनेक उपवासाला ती खात असतो, परंतु उपवासाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाड्याचे पीठ अशा पीठापासून अनेक प्रकारचे वेगवेगळे थालीपीठ करू शकता, वडे करू शकता. काही ठिकाणी भगर बनवतात पण ती तिखट न बनवता त्याचा गोड भात बनवला जातो. अशी गोड पण भगर काही ठिकाणी खाल्ली जाते. अनेक श्रावणी सोमवारला तिखट मीठ खातच नाहीत. त्यामुळे गोडाचा पदार्थ किंवा दूध फळे असं खातात. मग ज्यांना काही फराळाचे पदार्थ किंवा पोटभरीचं खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, खजूर, सुकामेवा, फळे असे पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे तुम्हाला जमेल ते पदार्थ खाऊन तुम्ही श्रावणी सोमवारचे उपवास करू शकता. ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केलेला असेल त्यांनी प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालतो. आपण संध्याकाळी सोमवार सोडतो, पण ज्यांना सहन होत नसेल त्यांनी सायंकाळी प्रदोषकाळी सोडला तरी सुद्धा चालेल. हलका आहार घेऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्ही रात्री पूर्ण जेवण घेऊ शकता, पण त्या उपवासामध्ये एकदाच जेवण करण्याची पद्धत आहे. मग काही जण काय करतात, सोमवार दुपारी सोडतात, म्हणजे दुपारी अन्नग्रहण करतात आणि संध्याकाळी फराळ करतात. तसं केलं तरीही चालू शकतं. किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही दिवसभर उपवास करायचा आणि मग संध्याकाळी जेवण करून तो सोडायचा. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते, जेव्हा आपण दिवे लागलेल्या देवाजवळ दिवा लावतो, त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून मग उपवास सोडू शकता. सोमवारचं व्रत करत असताना अनेक भागामध्ये कांदा लसूणही खाल्ला जात नाही. कांदा लसूण आहे तो तामसिक पदार्थामध्ये मोडला जातो. त्यामुळे काही जण संपूर्ण श्रावण महिनाभर वर्ज करतात. काही जण फक्त ज्या दिवशी आपला उपवास आहे श्रावणी सोमवार त्या दिवशी वर्ज करतात. त्यामुळे सोमवार सोडताना तुम्ही शक्यतो कांदा लसूण विरहित जेवण बनवू शकता. त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि तेच अन्न ग्रहण करून मग उपवास सोडू शकता. मात्र मांसाहार आपल्याला संपूर्णपणे महिनाभर पूर्णपणे टाळायचा आहे. संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचा नाही. संपूर्ण श्रावण महिनाभर कोणाचा उपवास असेल किंवा नसेल त्यांनी सुद्धा मांसाहार शक्यतो पूर्णपणे वर्ज करायचा आहे. अंडी, मांस, मटण, मासे असे कोणतेही तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत. आणि सोमवार सोडताना सुद्धा तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे.
त्यामध्ये सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा, कारण की मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार रुजू होत नाही असं देखील म्हणतात. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच. मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा तुम्हाला असाच खाऊ वाटत असेल तर मुळ्याची भाजी देखील तुम्ही बनवून खाऊ शकता. जेवणामध्ये अतिशय छान लागते, ती सुद्धा तुम्ही अगदी थोडी का होईना श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळ्याची भाजी खायची, जेणेकरून तुम्हाला केलेल्या सोमवारच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. त्यासोबतच या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती असे पदार्थ साधारण आपल्याला करायचे आहेत. असे सर्व सात्विक पदार्थ बनवण्याचा, नैवेद्य बनवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे. किंवा या पदार्थाव्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकता. तसेच एखादी पालेभाजी पण आपल्याला बनवायची आहे, कारण की श्रावणामध्ये भरपूर पालेभाज्या येतात, त्यामुळे बाजारामध्ये सहज मिळतात. त्यामुळे एखादी पालेभाजी देखील आपल्या आहारामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. आमच्याकडे शेपूची भाजी आवर्जून बनवली जाते. सोमवारला मग तुम्ही बिना कांदा लसूण पण टाकताही बनवू शकता, डाळ मिरची वगैरे घालून, किंवा आपल्या रोजच्या जेवणात काकडी तर असतेच, पण या दिवशी आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे मुळा. काही जण वरण भात, आळूवडी, कारले, मेथीची भाजी, शेपूची भाजी असे अनेक पदार्थ बनवतात. तर आपल्याला सात्विकच आहार या दिवशी घ्यायचा आहे. कडधान्य जरी खायचं म्हटलं तरी रात्री कडधान्य खाल्लं तर ते पचायला जड असतं, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणं टाळावं. आणि सोमवारी तर आपला दिवसभर उपवास आपण करत असतो आणि रिकाम्या पोटी जर असे जड पदार्थ खाल्ले तर ते आपल्याला पोटासाठी पचायला देखील जड जातात. म्हणून तुम्ही असे साधे सात्विक पदार्थ बनवा, जेणेकरून पचायला हलके जातील. आणि त्यासोबतच तुम्ही पापड, लोणचं, एखादी वडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ पण बनवू शकता. खीर देखील तुम्ही बनवू शकता. आपण सात्विक पदार्थ बनवूनच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना एका जागी बसून शांतपणे आपल्याला उपवास सोडायचा आहे. सात्विक भोजन करावे. भोजन करताना कोणाशी वादविवाद करू नये. भोजन झाल्याशिवाय जागेवरून मध्येच उठू नये. जेवण करताना अन्नाचा अनादर कधीही करू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे जेवण झाल्यानंतर आपल्या ताटाला नमस्कार करावा, अन्नाचा आदर करावा आणि मग आपला उपवास हा सोडला जातो. फक्त उपवास हा वेळेआधी सोडू नये. उपवास निर्धारित वेळेपर्यंत साधारणतः सूर्यास्तापर्यंत पूर्ण करा. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त वेळ प्रार्थना करायची आहे, ध्यानमध्ये घालवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे योग्य आहार घेऊन आपला उपवास योग्य पद्धतीने सोडा, तर तुम्हाला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.